शोभा दत्ता जायभाई माझं नाव। माझ्या पतीने आत्महत्या ह्या पोलिसाच्या बिहेनं भेवानं म्हणून केली। कजबे आपलं संतराम माणिकराव कजबे यांनी आम्हाला बार बार धमकी देत होती, तुम्हाला काहीच न करता त्याच्याकडून पैसे घेऊन तुम्ही खोटं बोलायला, सगळं तुमचं खोटं आहे म्हणून बार बार घरला येणं काय, धमकी देणं काय, हे करणं काय असं करीत होते। आणि त्याचा दोस्त शिवाजी रामदास केंद्रे हे एका जागी राहत होते। ह्याचा बार बार फोन त्याच्या फोनवर जात होता, त्याला काय करू शकणं, कुठेही गेलं तर काही होईना, काही हे करणं, हे केस सगळी दाबून टाक, असं तसं फाशी घे। नेमकं गावातला पोलीस आहे म्हणणाराला, हे आता शिवाजी रामदास केंद्रे म्हणाले का, हे गावातला पोलीस आहे, त्या माणसाचा चुलत भावाचं पोरगा आहे, चुलत पुतणी। ह्यानं सारखा फोन करायचा कजब्याला। हे आता गावातला जे आहे का नाही, आता आमचे भांडणं जे आहेत का नाही, या भांडणाच्या चुलत भावाचं पोरगा आहे, ते इथं वाढवणला आहे। आणि कजबेन त्यानं दोस्त आहे, कजबे पोलीस आहे, कॉन्स्टेबल जळकोट पोलीस स्टेशनला। मग सारखं त्याचा कॉन्टॅक्ट व्हायचा। मग ते काय पैसे चारले, काय केले, देवाला माहित, जीवाला माहित, तेच त्याला माहित। आम्हालाही मागू लागते पैसे, आम्ही म्हणलं आमच्या पैसे रुपये नाही, आम्हाला काय ते न्याय दे, फक्त आमची काय ते न्याय कर म्हणलं आम्ही। मग तुमची न्याय काय, कोर्टात जावा, फाशी घ्या म्हणला मला। मग आमच्या मालकाला बार बार असं त्याची बायको हे ते सारखं अंगावर पडणं, धक्का मारणं, रस्त्यानं जाताळा असं करू लागली की आमच्या नवऱ्याला टेन्शन ना। मग रात्री बी काय तर काल का परवाच्या दिवशी धक्का मारली, आम्हाला काही सांगाय नाही त्यांनी, तेच त्याच्या टेन्शन मध्ये आत्महत्या केली त्यांनी 20 रात्री। काय मागणी काय, न्याय पाहिजे आम्हाला। घरी माझे 2 लेकर आहेत, मी हाव त्यावर लिहून आहे, कागद लिहून आहे त्यांच्यापाशी, त्याचे जेवढे नाव आहेत तेवढे काय ते हे करणे आणि आम्हाला न्याय देणे। आम्ही गावात राहावं का कुठं उठून जावं सांगा तुम्ही। आणि 2 लेकर आहेत म्हणजे, मी हाव, उद्या काही म्हणतील, काही करतील, त्याचं कुटुंब मोठं आहे, आम्ही गरीब हा माणसं, त्याच्या जायजाती मोठे आहेत, आमची जायजात छोटी आहे, आम्ही कष्ट करताव, कष्टानं खाताव। मी पल्लवी दत्तात्रय जायभाई, मयत दत्तात्रय महादेव जायभाई यांची मुलगी आहे। काही दिवसापूर्वी गणेश तुळशीदास केंद्रे यांनी माझ्या आईवर दगडफेक केली होती। आई पप्पा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात गेले होते, तेव्हा कसबे यांनी तक्रार घेतली, परंतु त्यावर काही कार्यवाही केली नाही। गणेश तुळशीदास केंद्रे यांचे नातेवाईक वाढवण येथे रुजू आहे, त्यांच्या सांगण्यावरून कसबे यांना सांगण्यात आले की यांची म्हणजे माझ्या नातेवाईकातले भांडण झाले आहे, तर ते म्हणजे काही कार्यवाही करू नका म्हणून सांगण्यात आले, तर त्यांनी काही कार्यवाही केली नाही। उलट माझेच म्हणजे वडिलांना त्रास दिली आणि वारंवार धमक्या देत होते की म्हणजे तू कुठं पण जा, आम्ही सोडताव। कोण धमक्या देत? कसबे, नंतर हे दुसरे वाढवण्याचे हे होते, म्हणजे वाढवण्याचे जे त्यांचे सपोर्टिंगला आहेत ना, ते तुळशीदास केंद्रेची बायको वारंवार कुठे जात असताना पण म्हणजे भांडणाचं हे काढत होते। आणि शेत आमच्या जवळ आहे त्यांचं, म्हणजे आमच्या शेतातून जातात ते, तर तिथं लपून बसणं, म्हणजे तुला मारताव, खलास करताव, काही म्हणजे ते मला 25 एकर जमीन आहे, 1 एकर इकून हे जामीन करून घेताव असं म्हणून वारंवार त्रास देत होते। त्यामुळे माझ्या पप्पांनी या वैतागाला टाळून ही शेवटची पायरी उचललेली आहे। तर पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा। माझे नाव निवृत्ती महादेव जायभाई, मी दत्तात्रय महादेव यांचे लहान